कायचं बा JCB आणायच लागली. मग त्यानंतर थोडंफार पुढे गेलो की गावामध्ये ते पूर्णपणे पाणीच भरेल आहे. तुम्ही अजून पाहू शकतात. मग हे पाहू आपला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अजून एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला म्हणजे आपला पाऊस झाला ना, ते मुसळधारसारखा पाऊस झाला. तर रात्रीपर्यंत तुम्ही पाहू शकता आपलं रस्त्याचं कनेक्शन सगळं पण ते नाले बनवून टाकले. म्हणजे ते रस्ता होता ना आपला, ते पूर्णपणे नाल्यास होऊन गेला. हो, ते नदीच वाटून राहिले. ते तुम्ही पाहू शकता. ह्या व्हिडिओमध्ये अजून बी आपल्याला आता तर टाईम लय झालेला आहे, पण भावांनो ते पाहू शकता तुम्ही ह्यामध्ये कसं पाऊस म्हणजे पाणी कसं झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये आहे ना. तर मग त्यानंतर तुम्हाला काय म्हणजे आपल्याला काय काय करावं लागते ते पण आता मी सांगतो तुम्हाला. ह्यामध्ये आता टू व्हीलर म्हणजे गाडी येत होती ना, ते गाडी बी न येऊन राहिली आणि ते यामध्ये ते चारचाकी ट्रॅक्टर आणि ते हे काय बी वाहन असलं की नाही ते पण नाही येऊ शकतात. तसा रस्ता झालेला आहे भावानं. तर मग तुम्ही आपल्याला थोडंफार तरी तुम्ही सपोर्ट करा. मी तुम्हाला सगळं पण ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो आहे ना. तर तुम्ही पाहू शकतात मग हे रस्त्याचं कंडिशन कसं झालेलं आहे. पूर्ण की पुलं ते म्हणजे नदीच वाटून राहिली भावानं. ते तुम्ही पाहू शकता. मग आता यामध्ये पण पाणी कमी झालेलं आहे, म्हणून मी आलो म्हणजे पायी आलो मी आता आपला गावाकडे, म्हणजे आपला सुनगावकडे आहे ना. तर मग सुनगाव आहे ह्या ठिकाणी येऊन राहिलं ते तुम्ही पाहू शकतात यामध्ये हे ना. तर मग हे कंडिशन कसं झालेलं आहे हे ना. तर मग त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन प्रेस करा भावानं. मग व्हिडिओला नक्कीच लाईक करा अँड आपला ब्लॉगला लवकरात शेअर करा तुम्ही हे ना. तर मग त्यामध्ये हे तुम्ही पाहू शकतात मग आपला रस्ता किती खराब झालेला आहे हे पाहू. म्हणजे ते शेतातलं पाणी आहे ना ते पण ह्यामध्ये येईल आहे तुम्ही पाहू शकता. अजून मी पाऊस बारीक सुरूच आहे, म्हणजे भरपूरसारखं चालूच आहे पावानं पाऊस आहे ना. मग तरी पण तकरीबन ह्यामध्ये आता टाईम किती झालेले असतील, 4 वाजले असतील, तरी ते पाणी आता बी जाऊनच राहिले. म्हणजे संध्याकाळचे टाईम म्हणजे संध्याकाळी 4 वाजलेले आहे ना. तर ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता. मग हे आपला पूर्णपणे हा रस्ताच होता हे पाहू शकतात ह्यामध्ये ना. आपला पूर्णपणे हा रस्ताच होता. मग त्या रस्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. मग हे आपलं म्हणजे आपलं हे शेत म्हणजे आपलं गावामध्ये जायचं होतं, आपल्या घराकडे जायचं. तर आपल्या गावामध्ये तीन ठिकाणी गाव आहे. हा त्या तीन ठिकाणाचा म्हणजे 3 गावाचा रस्ता आहे हे ना. तर मग हे पाहू शकता तुम्ही किती खराब झालेलं आहे तुम्ही हे ना. तर मग पूर्ण ते नालासारखंच होऊन गेलं ते हे ना. तर मग त्यामध्ये तुम्ही म्हणजे आपल्याला म्हणजे यामध्ये तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवायलाच आणलेलं आहे म्हणजे आपल्याला किती नुकसानी झालेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला गावाकडचे सुनगावचे लोक हे होतं ना, ते JCB आणून ते म्हणजे आपलं पाणी होतं ना, ते पाणी त्याचं पाईपा निघून गेले ते, मग ते काढून राहिले ते ना. त्यामध्ये ते आपल्या मग अजून पुढे गेलो. मग त्यामध्ये हा मस्त रस्ता होता, पण याठी बी पूर्णपणे ह्या माती पूर्ण दगडं सगळंच भरून दिलं हे पाहू शकता. मी आता ओदर चालल्यानंतर आता तुम्हाला ह्याडून दाखवतोय तुम्हाला हे पाहू शकतात. मग आपलं सुनगाव आहे ना. तर मग सुनगावनंतर हे पाहू शकतात. मग सुनगावचं किती पाणी गेलं तर ते पण तुम्ही पाहू शकतात यामध्ये ते ना. तर मग त्यामध्ये आपण अजून बी पाणी यामध्ये इरलेलं नाही भावांना. मग तुम्ही पाहू शकता. मग अजून पुढे तुम्हाला अजून दाखवतो हे पाहू शकतात. मग अजून ते किती नुकसानी झालेलं आहे ना. मग इकडचा रस्ता होता ते म्हणजे ते दुसऱ्या गावाकडे जायचं होतं ते, त्यामध्ये कामं चालू होतं. मग त्याचे पूर्णपणे ते वाहून नेले, पूर्ण गिटी रेती म्हणजे ते होतं की नाही ते पूर्ण वाहून नेले हे पाहू शकतात. मग किती वरम झालेलं आहे या ठिकाणी आहे ना. तर मग त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. मग त्यानंतर तुम्ही हे आपलं रस्त्याचं कंडिशन पाहू शकता तुम्ही हे ना. तर मग ह्या रस्त्यानं म्हणजे पूर्णपणे हा म्हणजे आपला रस्ता मस्त होता. ते ह्यामध्ये पूर्णपणे वाहन जात होतं, काही कारगीर टू व्हीलर कोणतं बी वाहन येत होतं. पण आता काही यासारखं असं वाटून नाही राहिलं म्हणजे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये. मग हे आपल्या म्हणजे आपण जातो तुम्हाला अजून पुढे दाखवतो तुम्हाला हे ना. तर मग ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात. मग टू व्हीलर त्यांना जे चांगले लोक असतात ना, तर मग म्हणजे चांगले बॉडीवाले ते नेऊ शकतात. मग कमजोर माणसाला ते नेता येत नाही भावांना. मग तुम्ही पाहू शकतात यामध्ये आहे ना. तर मग त्यानंतर आपल्याला यामध्ये म्हणजे तुम्ही आपल्या म्हणजे थोडंफार तरी तुम्ही सपोर्ट करा भावांना. मग काय न्यू ब्लॉग आणण्यासाठी तुम्ही आपल्याला सपोर्ट नक्कीच करा भावांना. मग शेताकडचे गावाकडचे सगळ्याच ठिकाणी तुम्ही ब्लॉग आणणार आहे ना. तर मग त्यामध्ये हे पाहू शकतात. यामध्ये म्हणजे आपल्या तिकडून समोरून पाणी येते ना. आता तुम्हाला पुढे दाखवलं म्हणजे ते या ठिकाणी पण येतात हे पाहू शकतात. मग ह्यामध्ये बी मस्त रस्ता आता, पण आता ह्यामध्ये दगडा आणि ते रेतीच भरून टाकले पूर्ण हे पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला थोडंफार अजून पुढे जातो मी आहे ना. तर मग त्यामध्ये आपलं गावाकडे म्हणजे आपलं गावाकडे चाललो आहे ना. तर मग आपल्या गाडी येत होती, पण भावांना मी गाडी काही सोबत आणलं नाही, कारण की आपण एकटाच माणूस आहे, कधी बी गाडी कोठी बी फसू शकते म्हणून मी आणलं नाही आहे ना. तर मग त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात मग आपल्याला काय कंडिशन आहे ना. ते मग पूर्ण रस्ता आहे ना तो पूर्णपणे खराब झालेला आहे ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात मग आहे ना. तर हे बघा म्हणजे ह्या ठिकाणी लोकेशन कोणतं आहे ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन म्हणजे मी तुम्हाला याचं लोकेशन ठेवून देतो आहे ना. तर मग त्यामध्ये अजून तुम्हाला पुढे दाखवतो मी तुम्हाला किती खराब झालेलं आहे. रातभरचा पाऊस आहे ना, हे भावांना पाहू शकतात मग आहे ना. मग त्यानंतर तुम्ही आपलं हे नजारा पाहू शकतात ह्यामध्ये. तुम्ही ह्या
आता तुम्ही आता बी पाणी म्हणजे आपलं लगभग कधी 4-5 वाजता वाजून राहिले तरी पण पाणी आता बी चालूच आहे. म्हणजे आपलं पाणी अजूनही बंदच नाही झाला भावांनो. तुम्ही पाहू शकता पाणी चालूच आहे. या नाल्यासारखीच झाली ते पूर्णपणे रस्ता. आता मी पाय चालून राहिलो ते तुम्ही पाहू शकतात. यामध्ये मग आपल्याला पाशी अजून टू व्हीलर गाडी पण आहे, पण आम्ही आणलो नाही काहून की ह्या गाड्ड्याने झाले. ते पाहू शकतात तुम्ही. यामध्ये कधी बी आपल्याला म्हणजे घातक आहे म्हणून ते आपल्याला हानिकारक असते, म्हणून ते आपल्याला म्हणजे पाय चालायला बरं असते भावांनो. मग पहिले अगोदर पावेन घ्यायचं, मग नंतर टू व्हीलर काय बी असलं की ते मग घेऊन जायचं त्यामध्ये. मग ते आपल्याला समजतं की भावांनो ते ह्यामध्ये रस्ता कसा झालेला आहे काय नाही ते तुम्हाला म्हणजे आपल्याला पूर्णपणे कळलं ते आहे ना. मग त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. मग ह्यामध्ये आता आपला रस्ता आहे ना, तर रस्त्याचा पूर्णपणे नजारा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये पूर्णपणे खराब झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अजून समोरून पाहू शकता तुम्ही गाडी टू व्हीलर येऊन राहिली आहे ना. तर मग ते कसे जाते ते पण सांगतो मी तुम्हाला. हे पाहू शकतात. मग त्यांनाही विचारलो मी की ते पुढे गाडी आरामानं नेजो भाव म्हणून त्यांनाही आवाज दिलो मी आहे ना. मग ते ऐकलेच नाही काहीच नाही, ते चालले गेले पुढे. हे बघू शकता. मग त्यांना आवाज दिला पण ते पण चालले गेले. आता ते इकडून बघू शकता तुम्ही केळीचं बाग आहे ह्यानं. मग त्यामध्ये हे आपलं म्हणजे आपलं गावाकडचंच जीवन आहे भावांना. मग तुम्ही आपल्याला थोडंफार तरी तुम्ही सपोर्ट करा. मग तुम्ही पाहू शकता एका हातामध्ये मी छत्री धरेलं आहे काहून की आता बी पाऊस सुरूच आहे भावांना. बारीक बारीक फुरफुर चालूच आहे. ते तुम्ही पाहू शकता. यामध्ये ना नजारा किती खराब झालेला आहे भावांना, किती नुकसान झालेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आहे ना. तर मग आपल्याला पहिले तुम्हाला एक अजून व्हिडिओ टाकला होता ते आपला धरणाचा खाण्याचं धरण होतं ते म्हणजे आपलं मोठं धरण होतं. त्यातलं पाणी कसं जाऊन राहिलं ते बी तुम्हाला पुढं एक व्हिडिओ दाखवलेला आहे. म्हणजे त्याला पुढे टाकलं मी ना. मग त्या कधी तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर क्लिक करून त्या व्हिडिओ पाहू शकतात तुम्ही हे ना. तर मग ह्यामध्ये तुम्ही आपलं कनेक्शन अजून पाहू शकतात. हे आपलं शेत आहे ना. तर मग शेतामध्ये हे तुम्ही टू व्हीलरचे गाड्याचे न्यायचे ते तुम्ही हे अजून पाहू शकतात. मग हे आपलं धबधबं पाहू शकतात. ह्यामध्ये जरासं पुढे अजून मी आलो. मग अशी झाली की बा लई नाली खराब झालेला आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल ब्लॉगला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन प्रेस करा. मग तुम्हाला अजून न्यू असं गावाकडचं ब्लॉग आणणार आहो भाऊ. मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करा राहता. मग भेटा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.